इथून हा नेकलेस पॉईंट दिसतो. पलंगे स्किप करा तुम्ही बिर्याणीच्या बाबतीत तर स्किपच करा. तो भात निवदाच होता माझ्या मते, कारण आपण वास्तू शांतीला गेलो तर ते तीर्थ जरा बेटर असतं मला वाटते. आणि कोशिंबीर तर असं इतकी मस्त होती ना, असं वाटत होतं फक्त त्यांनी दही दिलाय आम्हाला, फक्त दही दिलाय. आणि नमस्कार सर्वांना, आम्ही आज चाललोय सोहमच्या गावाला. तर सोहमनी एक नवीन फॅक्टरी चालू केली, तर त्याचं सामान घेतलं थोडं, त्यासाठी आम्ही चाललोय. तर सोबत आपल्या हर्षल आहे, दुसरा सोहम आहे आणि हा सोहम. तर आम्ही चाललोय. तर पाहूया पुढे काय होतंय. तर इथेच जायचं, पुण्याच्या जवळच गाव आहे भोर म्हणून, तिथे चाललोय आम्ही. चला. तर जाता जाता आम्ही थांबलो एका ठिकाणी. तर इथून हा नेकलेस पॉईंट दिसतो. तर एक नंबर व्ह्यू आहे हे. तर सोम, इथून तुझं गाव किती लांब आहे? इथून अजून असेल 25 किलोमीटर. इथून पुढे जवळपास 25 किलोमीटर त्याचं गाव आहे. आणि गावाला जाता जाताच हा नेकलेस पॉईंट आपल्याला दिसतो. खूप छान वाटलं बघून. आता जाऊया आपण पुढे. तरी आपल्याला अजून खूप लांबचा प्रवास करायचा आहे. स्नॅपसाठी बघा किती धडपडतोय. हा फक्त एक व्ह्यू घेण्यासाठी याची धडपड, फक्त धडपडतोय. तर आता सामान वगैरे सगळं घेतलंय. इकडे त्याचं सामान ठेवलंय, गाडीत भरलंय. तो गेलाय कुलूप लावायला. आता आम्ही जाणार आहे. हात वगैरे सगळे काही खराब झाले, कपडे पण खराब झालेत, कारण की सामान जिथून काढायचं होतं तिथे खूप धूळ वगैरे होती. आता यांची मस्ती चालली आहे, यांची चिंचा वगैरे काढतात. आता थोड्या वेळापूर्वी हर्षल चिंचा खात होता आणि त्याने चिंचोका गिळून टाकला. तर जरा भीती वाटायला लागली काय होईल त्याचं. आता तर आपण आत्ता आहे खेड शिवापूरमध्ये आणि खूप भूक लागली आहे. बिर्याणी खायची इच्छा झाली सर्वांची. तर आता बेस्ट बिर्याणी कुठे भेटते याची जरा आता आम्ही चौकशी करतोय. हा हर्षल पण फोन लावतोय मित्रांना त्याच्या. बघू आता आणि कुठे भेटेल. हॅलो फोन. आता बघूया काय होतंय. ऐक की तर डायरेक्ट आता हॉटेलवरच भेटू आपण. आता आम्हाला चांगलं हॉटेल भेटलंय. तर आम्ही आत्ता हॉटेल पलंगे इथे येऊन थांबलो आहे. आता बघू, बिर्याणी तर खायची इच्छा आहे. तर काय मागवणार आपण काय माहीत नाही. जाऊया. सोम पण आपला हसतोय सारखा, त्याला काय वाटतंय काय माहीत नाही. त्याला खूप भूक लागली आहे. तो बोललाय की तुम्ही एक प्लेट खावा, मी 2 प्लेट खाणार. तर बघूया आता किती प्लेट खातोय नक्की. पण बिर्याणी घेतली आहे, ते खाऊया आणि जाऊया आता आपण पुन्हा पुण्याला. आज सध्या ही ट्रीट आपण त्याला सोहम देतोय. तर हा दोघे पण सोहमच आहे, तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. तर हा सोहम. तर याच्याबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही हे खूप दिलदार व्यक्तिमत्व आहे. आपल्या सातारमध्येच राहतात हे पण. आणि यांची खासियत म्हणजे तुम्हाला सांगणं व्यर्थ आहे. तुम्ही त्यांना एकदा भेटून, तुम्ही त्यांच्याशी एकदा भेटून तुम्ही तेव्हाच तुम्हाला समजेल. पण खरंच सोहम भाऊ म्हणजे खूप दिलदार व्यक्तिमत्व. जेवण झालं आहे आपलं. आणि थर्ड क्लास चाललोय पुन्हा आता सोहमच्या फॅक्टरीवर. ते सामान सगळं त्याच्या फॅक्टरीवर ठेवणार आहे. टेस्ट कोणालाच नाही आवडली. जेवण पण काय बरोबर नव्हतं. बिर्याणी खायला भाऊ इथं येऊ नका. हा बिर्याणी खायची असेल तर पलंगेकडे बिलकुल येऊ नका. दर पण खूप जास्त आहे आणि क्वांटिटी तर एकदम कमी. अर्थच नाही बोलण्यात. निवदाचा भात दिलता, निवदाचा.
खूपच कमी क्वांटिटी होती. जाऊन दे. आता तुम्हाला समजत असेल की या हॉटेलला येऊ नका. इकडे दाखव ना भाऊ. जरा क्वालिटी चांगली आहे पण क्वांटिटी खूप कमी आहे. सोम काय बोलायचं तुला? रेटच्या प्रमाणे क्वालिटी क्वांटिटी नाही. क्वांटिटी तर मॅटरच नव्हती रेटच्या प्रमाणे. कारण 400 रुपये देऊन 4 पीस म्हणल्यावर अर्थ नाही ना. आणि 100 ग्रामचे पण ते काय पीस नव्हते. सर्व्हिसिंग पण काय एकदम बरोबर नाहीये. 400 रुपये कशाचे घेतले? 400 रुपये कशाचे घेतले ते पण सल्ला आहे तुम्हाला की पलंगे स्किप करा तुम्ही. बिर्याणीच्या बाबतीत तर स्किपच करा. कारण 400 रुपये 4 पीस हे तर काही योग्य नव्हतं. आणि तो भात निवदाचाच होता माझ्या मते. कारण आपण वास्तुक शांतीला गेलो तर ते तीर्थ जरा बेटर असतं मला वाटते. आणि कोशिंबीर तर असं इतकी मस्त होती ना, असं वाटत होतं फक्त त्यांनी दही दिलाय आम्हाला. फक्त दही दिलाय आणि त्यात कांदा एकदम असा निवडून टाकलाय. आपण नाही का अक्षता कशा वाहतो तसा कांदा बिंदा दिसत होता त्याच्यावरती. बिर्याणी काही व्यवस्थित नव्हती आणि कोशिंबीर तर नाही. त्यांनी ऑप्शनच असे ठेवलेलं रस्सा नाही तर कोशिंबीर. रस्सा पण खूपच असा भारी होता. त्याच्यात माझ्या मते नुसती चटणी मीठच होतं. रस्सा पण बरोबर नव्हता मटणाचा. माझं असं मत आहे की तुम्ही पलंगी बिर्याणी स्किप करा. दुसरं एखादं बिर्याणी ट्राय करा वाटल्यास. सोम तुझं काय म्हणणं आहे? पैशाच्या प्रमाणे कशी होती बिर्याणी? एवढे नव्हते. एवढी नाही चांगली नव्हती. चांगली नव्हती. सर्व्हिसिंग कशी वाटली? सर्व्हिसिंग गाडीची एक नंबर होती. गाडीची नाही रे. सर्व्हिस कशी वाटली तुला? सर्व्हिस पण चांगली होती. अरे आपण 400 रुपये दिले. 400च्या मानाने ते एसी होते का काय होते? एसी नव्हती. एसी नव्हती तिथं. फॅन थ्रू व्हेंटिलेशन होता आम्हाला. कशा तो फॅन थ्रू. आणि फॅन पण आहे ना त्या पत्र्याच्या खाली होते. वापा पण गरम भाऊ. बिर्याणी पण गरम पण नव्हती. त्या वापा जास्त गरम होता बिर्याणीपेक्षा. काय म्हणणं आहे तुझं? बरोबर. काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर. हर्षल बोल की भाऊ का फ्लॅश लावू? ठेव का? आता आपण जाऊया डायरेक्ट आता सोमच्या फॅक्टरीवर. आपण आता आलो फॅक्टरीवर. सोमने आता दरवाजा उघडलाय. हे सोमची फॅक्टरी आहे. आणि आता आपण आतमध्ये सामान ठेवायचं सगळं सामान ठेवायचं. तर झाल्यानंतर आपण बघूया आता काय होतंय. तर आता आम्ही पोचतोय घरी. आता पोचलोय बालाजीनगरमध्ये. आता घरी पोचतोय आणि आपण आता आपला ब्लॉग इथेच एंड करूया.